नंतर ज्याच्याकडे ते पळून गेलं त्या मालकाचं माहिती नाही, आणि ज्याच्याकडे कामाला आहे त्याही मालकाचं नाव माहिती नाही, आणि ज्याच्याकडे निरूप द्यायचा त्याचाही माहिती नाही. मग त्यांनी सगळीकडे प्रयोग कसा केला बघा. तो म्हटला, एक रस्त्याने येणारा व्यक्ती, अहो अहो तुम्ही. ती एकदम थांबली. काय म्हणजे? ज्याच्या घरी होतो आम्ही. मालकाचं नाव माहिती नाही ना, येणाऱ्याचं नाव माहिती नाही. अहो अहो तुम्ही येणाऱ्याला. काय हो? म्हणजे ज्याच्या घरी होतो आम्ही त्याचं नाव माहिती नाही. म्हणजे त्याला जाऊन सांगा. काय सांगायचं? याच्यातलं याला लगाम म्हणतात माहिती नाही, हे गेलं त्याला घोडं म्हणतात माहिती नाही. म्हणजे अहो अहो तुम्ही, ज्याच्याकडे होतो आम्ही त्याला जाऊन सांगा याच्यातलं हे गेलं, असं का झालं? स्वरूप माहिती नाही. तसं माई, आता यमाई मातेची आपण 17 वर्ष झाले भक्ती करतो. हे 17 वर्षे 16 वर्षे आपण पूजा केली, पण मग त्या मातेचं आपल्याला काही ना काही स्वरूप कळालं नसतं तर आपण भक्ती केलीच नसते. पण एक सामान्य परिचय वेगळा आणि एक विशेष परिचय वेगळा, लौकिक परिचय वेगळा, अलौकिक परिचय वेगळा. एक त्याचा अलौकिक विशेष महत्व काय आहे, म्हणून पहिल्या 2 चरणात म्हटलं मी स्वरूप, दुसऱ्या 2 चरणामध्ये शक्ती, आणि तिसऱ्या 2 चरणामध्ये कार्य. असा स्वरूप शक्ती कार्यत्व अवच्छेदकाने माता यमाईचा तुम्हा भक्त शाक्त उपासकाला परिचय करून देणं आजच्या अभंगाचा विषय आहे. अधिकारी झाला, विषय झाला, प्रयोजन काय, फल काय? कारण प्रयोजन अनुदिशन मंदोपी प्रवर्तते. तर प्रयोजन म्हणजे फल काय, तर त्याच्यामध्ये 2 अंश असतात. एक अनिष्टाची निवृत्ती आणि दुसरा अंश असतो इष्टाची प्राप्ती. जे आपल्याला नको आहे त्याला अनिष्ट म्हणतात, आणि जे आपल्याला हवं आहे त्याला इष्ट म्हणतात. आपल्याला काय नको आहे? आपल्याला दुःख नको आहे, म्हणजे दुःख अनिष्ट आहे. आणि आपल्याला काय हवं आहे, अपेक्षित काय आहे? आपल्याला सुख हवं आहे, मग सुख हे इष्ट आहे. अशा अनिष्ट असणाऱ्या दुःखाची निवृत्ती आणि इष्ट असणाऱ्या सुखाची प्राप्ती. बरं, ते अनिष्ट असणाऱ्या दुःखाची निवृत्ती ती लयरूप निवृत्ती नव्हे, ती आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती कशाला म्हणतात? नाभी उठला आणि खुंट फुटला, त्याला लयरूप निवृत्ती म्हणतात. कारण बघा ना तुम्ही, ते ब्लेड पान खाली आलं का वरचे केस डोकून पाहतात किती खाली गेलं, किती लवकर येतात, त्याला लयरूप निवृत्ती म्हणतात. आणि एकदा टक्कल पडलं डोक्याला का नस पुनरावर्तते, पुन्हा ती केस येत नाही, त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणायचं. अगदी सरळ हे आमच्या डॉक्टर बाबांचे शब्द आहे. ही लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. तसं लौकिक उपायाने लयरूप निवृत्ती होते. आणि आणि इष्टाची प्राप्ती सुद्धा त्याला सांकुश तृप्ती म्हणतात. आणि दुसरी कोणती असते? निरंकुश तृप्ती. तर ती सांकुश तृप्ती नको, निरंकुश तृप्ती पाहिजे. लयरूप निवृत्ती नको, आत्यंतिक निवृत्ती पाहिजे. आणि मग दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. असं मोक्ष आजच्या अभंगाचं प्रयोजन म्हणजे फल आहे. आणि संबंध कोणता? सांगणाराला प्रतिपादक म्हणतात, सांगितलं जातं त्याला प्रतिपाद्य म्हणतात. अभंग कोणाचा? एका जनार्दनी म्हटल्याच्या नंतर बोला ना, नाथबाबाचा. म्हणजे सांगणारे कोण? नाथबाबा हे प्रतिपादक आहे. आणि कोणाचं वर्णन करतात? मातेचं, ते प्रतिपाद्य आहे.